नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीरज भुवड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज आहोत सकवार गावामध्ये आणि आज आम्ही चाललो आहोत टकमक किल्ल्यावर। किल्ला ट्रेक करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे हे मित्र, तर त्यांच्यासोबत मजाक मस्ती करत आपण हा किल्ला ट्रेक करूया। आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे, आजूबाजूला शेती चालले आणि त्याच्यामधून हा पाण्याचा ओढा, तर त्यातून जायला मजा येते। सोबत आपल्याला भेटले ते दोन साथीदार, एक मागे आहे सध्या, तोही दिसेल, तर ते आपल्याला बघूया किल्ल्याची वाट दाखवतात का। आम्हाला भेटलेला दुसरा साथीदार थोडा छोटा आहे, तर त्याच्यामुळे त्याला हा ओढा क्रॉस करता येत नाही, तर त्याला मदत करतोय आमचा मित्र वासू। आजूबाजूच्या परिसरात शेती होते आणि त्यासाठी असे कुंपण घातले आणि त्याच्यातूनच आपण हे क्रॉस करत चाललो आहे। आपल्या समोर जे डोंगर दिसत आहेत तर तिकडे किल्ला आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे। किल्ला चढायची खरी सुरुवात ही इथून झालेली आहे। इथून आपला ट्रेक जो मेन बोलतो ते इथून स्टार्ट होतो। या आधीचा जो होता परिसर तो आपली सिंपल पायवाट होती, आजूबाजूला शेती होती, सरळ रस्ता होता आणि इथून प्रॉपर ट्रेक चालू झाला आहे। दगडी वगैरे आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात झाडी आणि तिथून ही वाट शोधत आपल्याला जायचं आहे आणि किल्ला चढायला आपण आता सुरुवात केली आहे। आजूबाजूला बघू शकता सुंदर झाडी आहे आणि त्याच्यामधून ही अशी वाट गेली। किल्ल्यावर जायला अजून दुसरी एक वाट आहे, पण आम्ही त्या साईडने गेलो नाही, थोडं पुढे आलेला, तर या साईडने रस्ता होता, तर आम्ही निघालो आहे। 25 ते 30 मिनटं चालून आम्ही आता थोडंसं ब्रेक घेतलेलं, यांचं फोटोशूटही चाललो आहे आणि मी थोडा दमलो आहे। आणि हे आमचे साथीदार बघू शकता त्यांना। या किल्ल्याचा इतिहास असा की राजा भीमदेव यांनी हा किल्ला 12व्या शतकामध्ये बांधला होता। त्या काळात त्याचा वापर व्यापारी मार्ग हा पाहण्यासाठी टेहळणी बुरुज म्हणून केला जायचा आणि हा किल्ला साधारण 2000 फूट इतका उंच आहे, तर तो आपल्याला चढायचा आहे। सह्याद्रीच्या या घनदाट जंगलामध्ये आम्ही किल्ल्यावर यायची वाट विसरलेला। आताच्या टप्प्यावर पोहोचतोय आणि तुम्ही जो हा व्ह्यू बघताय ते आम्हाला समजलं की आम्ही अजून किल्ला अर्धाच चढलेला आहे आणि अजून खूप वरती जायचं आहे। संपूर्ण किल्ल्याला ढगांच्या चादरीने झाकून घेतलेलं आहे आणि जी ढगांची चादर आहे तर तिकडे आपल्याला अजून जायचं आहे।
रिमझिम होणारा पाऊस आणि आजूबाजूला ही झाडी आणि त्याच्यामधून ही निघालेली वाट. सो मजा येते ट्रेक करायला. खूप अवघड वाट आहे कातलामधून निघालेली, बघू शकता. थोडं पाऊस असल्यामुळे थोडं जपून जायला लागतं, पाय वगैरे स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. सर्व मित्रांच्या अगोदर मी चालू आहे पुढे, ते लोक अजून येत आहेत, तर तोपर्यंत मी थोडा ब्रेक घेतो. सह्याद्री आपल्याला कधीच नाराज करत नाही असं ऐकलं होतं, तर ते खरं ठरतं. मला जो व्ह्यू बघायचा होता तर तो आता माझ्या समोर आहे आणि तुम्ही तो बघू शकता. संपूर्ण गडाला ढगांच्या चादरीनं झाकून घेतलं आहे आणि तो नजारा बघायला खूप भारी वाटते. गडावर चढताना 2-3 वाटा थोड्या अवघड भेटल्या, त्यातली अजून एक वाटी तर तीही आपल्याला चढून जायचं आहे वरती. मित्रांनो, जिवंतमध्ये जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर तुम्ही आपली सह्याद्री बघून द्या. उन्हाळ्यामध्ये जेवढी राखट तेवढीच पावसाळ्यामध्ये ही स्वर्गापेक्षा सुंदर दिसते. स्वर्गालाही लाजवेल अशी आपली सह्याद्री आहे.